लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। भर रस्त्यातच काव्याने पोलिसाच्या कानाखाली वाजवल्याने काव्याला अटक होणार असते। त्याचसोबत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये पुढील काही 5 दिवसांमध्ये खूपच मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे। काय आहे सविस्तर व्हिडिओ जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली रिव्ह्यू आणि त्यासोबतच अपकमिंग ट्विस्ट जर पाहायचं असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा इथे ट्विस्ट आहे। तर आता इथे काव्या पार्थसाठी आणि जीवा नंदिनीसाठी खूप काही गोष्टी करत असतो। खरं पाहायला गेलं तर 1 महिना अगोदर ह्या दोघांनी भाव खाल्लेला असतो आणि आता मात्र ही बाकीची दोघं खूप जास्त भाव खात असतात। काव्या आता पार्थला मनवण्यासाठी खूप काही वेगवेगळ्या ट्रिक करत असते, जसं की श्रीखंड बनवणे, त्याचसोबत पार्थचे ऑफिसला जाण्यासाठी काही कपडे काढून ठेवणे, जेवण बनवणे, ह्या सगळ्या गोष्टी काव्या करत असते। पण ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा पार्थवर फारसा काही परिणाम होत नसतो। उलट पार्थ तिला म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही, कारण मी खूप जास्त दुखावलो गेलो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आज खाल्लेलं श्रीखंड हे आयुष्यात मी सगळ्यात कडू श्रीखंड आत्तापर्यंतचं खाल्लं होतं आणि त्यामुळे इथून पुढे मी असलं श्रीखंड खाण्याची माझी इच्छासुद्धा नाही आहे आणि ते जिभेवर त्याची चव राहू नये म्हणून मी हे श्रीखंड आता किंवा हे पाणी मी इतकं पित आहे। इकडे जीवाने सुद्धा नंदिनीसाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि नंदिनीसाठी एवढा मोठा प्लॅन केल्याच्या नंतर किंवा तिच्यासाठी त्याने गजरा आणलेला असतो। इथे किचनमध्ये जाऊन त्याने सुद्धा तिच्याकरिता सँडविच बनवलेलं असतं, पण सँडविच बनवल्याच्या नंतर त्याला माहीतच नसतं की आजच्या दिवशी नंदिनी सँडविच खात नाही। तर आता मग काय करायचं, तिला गजरा तर प्रचंड आवडतो म्हणूनच आता इथे जीवाने तिच्याकरिता गजरा आणलेला असतो, पण नंदिनीने अक्षरशः त्याच्यासमोर हात जोडूनच हा गजरा मला नकोय आणि हे गजरा देऊन खुश करणं सोपं नाहीये, तर सुखी असणं महत्त्वाचं आहे। खुश तर कोणीही करू शकतं, पण सुख कशात आहे हे कळायला हवं जीवा, त्यामुळे हा गजरा नकोय मला आणि येत्या 6 ते 5 दिवसात तुम्ही दिलेल्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा आणि ह्या नात्यातून मला मोकळं करा, असंच आता इथे नंदिनी जीवाशी बोलत असते। खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो, आता खरंच पार्थ आणि नंदिनी थोडंसं ताणत आहेत असं वाटत नाही का? हो, कारण प्रेक्षकांनो, एक जबरदस्त अशी गोष्ट मी तुम्हाला सांगते, ती म्हणजेच की हा नंदिनी आणि पार्थने ह्या दोघांना धडा शिकवण्यासाठी मिळून केलेला एक प्लॅन असतो, पण हा प्लॅन मात्र आता कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने जाऊन पोहोचेल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। कारण आतापर्यंत जी काव्य आहे किंवा जो जीवा आहे त्यांनी भाव खाल्ला होता, पण आता इथून पुढे पार्थ आणि नंदिनी भाव खात आहेत। पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे जीवा आणि त्यासोबतच आता काव्या ह्या दोघांसाठी, ह्या दोघांना मनवण्यासाठी, त्याचबरोबर सॉरी म्हणण्यासाठी जे मनामध्ये आहे ते गिल्ट इथे दूर व्हावं म्हणूनच हे दोघं वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि वेगवेगळे प्रयत्न करून सुद्धा त्यांना मात्र इथे काहीच पर्याय शिल्लक राहत नाही किंवा त्यांना यश सुद्धा मिळत नाही। आता खरं पाहायला गेलं तर इथे घरातील फॅमिली खूप जास्त खुश असते की ही दोघं एवढं सगळं काही त्या दोघांकरिता करतात, पण मात्र इथे पार्थ जास्त भाव देत नसतो, तर इकडे नंदिनी सुद्धा भाव देत नसते। पण आता प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठी युक्ती आपली काव्या करणार असते, कारण आता काव्याने एवढं सगळं केलेलं असतं पण काहीच फरक पडलेला नसतो। जी काव्या इथे फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायची, ती आता पार्थला मनवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू लागलेली असते। आता इथे जीवा काव्याला पार्थसोबत घरी येण्यासाठी वेळ मिळावा किंवा पार्थला मला थोडंसं बोलता येईल, थोडासा वेळ मिळेल म्हणूनच ती पार्थच्या ऑफिसमध्ये जाते।
पार्थच्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा ती एक काम करत असते आणि ते म्हणजेच की इथे आता पार्थची जी काही कार आहे त्या कारचं इथे ती आता जे टायर आहे ते पंक्चर करते आणि ते टायर पंक्चर केल्याच्या नंतर तिला पार्थ सोबत घरी जायला वेळ मिळेल किंवा आज इथे रम्या नाहीये म्हणून आम्ही दोघंजण एकत्र जाऊ शकतो असाच इथे तिने विचार केलेला असतो। आणि असाच इथे तिने विचार केल्याच्या नंतर आता इकडे मात्र जीवाने सुद्धा सेम त्याच पद्धतीने विचार केलेला असतो आणि जीवाने सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे विचार केल्याच्या नंतर आता इकडे दोघे सुद्धा त्या दोघांसाठी खूप काही गोष्टी करत असतात। पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांनो तर ती वेगळीच असते आणि ती म्हणजेच तर काय, आता इथे नंदिनी म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही, तर इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य आहे ती इथे म्हणत असते नाही आता तर तुम्हाला इथे माझ्याबरोबर यावंच लागेल असं इथे ती बोलत असते। आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर शेवटी नंदिनीकडे आणि काव्याकडे किंवा पार्थकडे आता दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही, तर आता इथे त्यांना त्या दोघांबरोबर जावंच लागत असते। पण आता एवढं सगळं करून सुद्धा शेवटी जो पार्थ आहे तो घरी गेल्याच्या नंतर जी काव्य आहे तिच्याशी गोष्टी बोलत असतो। हे सगळं करून तुम्ही काही सिद्ध करणार नाही आहात, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच एक गरज नाहीये असंच इथे आता तो बोलत असतो। आणि त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता जी काही काव्य आहे तिला मात्र खूप धक्का बसतो। तो म्हणत असतो तुम्ही फक्त आणि फक्त इथे अभ्यासाकडेच लक्ष द्या असं इथे तो बोलतो। आता काव्याच्या मनामध्ये एक विचार येतो एवढं सगळं करून काहीच उपयोग झाला नाही असंच आता इथे काव्या म्हणत असते। आणि तेव्हाच आता मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच करणार नाही, आता बघ मी एवढं सगळं करून जर उपयोग झाला नाही ना आता माझा ॲटिट्यूड काय आहे हे मी दाखवते। आणि म्हणूनच काव्य आता इथे अनिशाला हाताशी धरूनच एक प्लॅन करत असते। आणि तेव्हाच आता इथे काव्या जी आहे ती इथे पार्थ सोबत अबोला धरायला सुरुवात करते। आणि पार्थ सोबत अबोला धरल्यावर आता पार्थला असं वाटत असतं अरे काय झाले, यांच्या युक्त्या बंद झाल्या की काय, आतापर्यंत तरी माझ्या मागे पुढे करायच्या, मला बोलायला मिळावं किंवा माझ्याशी बोलायला मिळावं म्हणून एवढं सगळं काही करायच्या, पण आता काय झालंय ह्या तर माझ्याशी धड बोलत नाहीये बघत नाहीये युक्त्या आणि मला मनवायचं सोडून तर सगळं काही दूरच राहिलं, म्हणजे काय हार मानले की काय। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय त्या पेपरवर सह्या बिया करायचा विचार केलाय की काय, म्हणजे इथे मी केलेला प्लॅन इथे माझ्याच अंगाशी येतो की काय, असाच आता पार्थ इथे विचार करत असतो। आणि पार्थने ह्या सगळ्या गोष्टी आता विचार केल्याच्या नंतर मात्र आता त्याला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं की खरंच आता इथे जी काही काव्य आहे काव्य मात्र आता इथे जे घटस्फोटाचे कागद आहेत त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या तर करणार नाही ना, हाच विचार आता इथे तो करत असतो। आणि त्याच टेन्शनमध्ये तो ऑफिसला सुद्धा निघून जातो। ऑफिसला गेल्याच्या नंतर पण त्याला अजिबातच बरं वाटत नसतं, सतत इथे त्याच्या मनामध्ये काव्य विचार आणि त्यासोबत आतापर्यंत काव्याने ज्या ज्या गोष्टी त्याच्यासाठी केलेल्या आहेत ती कधी किचन मध्ये जाऊन कधी स्वयंपाक केला नाही, पण तिने माझ्यासाठी श्रीखंड बनवलं, एवढं तिने छोले मसाला त्यासोबत पुरीचा माझ्यासाठी बेत केला, त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मला माझ्यासोबत वेळ घालायला मिळावं म्हणून माझ्या गाडीचं टायर सुद्धा पंक्चर केलं। पण आता कालपासून काव्याचं वागणं बदललं आहे, नेमकं काय झालंय, त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या तर केल्या नाही ना, असाच विचार आता इथे पार्थ करत असतो। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पार्थने केल्याच्या नंतर त्याला मात्र इथे खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं। आणि त्याच टेन्शनमध्ये आता तो ऑफिसमधून बाहेर पडतो। रम्याशी सुद्धा त्याची थोडीशी चिडचिड होत असते आणि रम्या त्याला विचारत असते काय झाले पार्थ, तू मला काही गोष्टी सांगू शकतोस, पण पार्थ मात्र इथे काहीच बोलत नाही आणि तो तसा चिडचिड करतच बाहेर पडतो। आता त्याच्या एका बाजूला जवळच एक मोठी खूप कन्स्ट्रक्शन साइट चालू असते आणि तो तिकडे जाण्याचा विचार करत असतो आणि तो तिकडे जातो सुद्धा। आता तिकडे त्याच विचारामध्ये तो ड्राईव्ह करत असतो आणि तिकडे जातो। तिथे गेल्यावर खूप सारे कामगार सुद्धा असतात, पण मात्र त्याच्या मनामध्ये इथे काव्या सोडून बाकी विचार कसलेच नसतात। त्याला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं, मी करायला गेलो एक आणि झालं एक, खरंच काव्याने त्या पेपरवर सह्या जर केल्या तर काय करायचं, असाच आता
इथे तो विचार करत असतो. असं म्हणूनच आता इथे तो टेरेसला जाऊन पोहोचतो. टेरेसला जाऊन पोहोचल्याच्या नंतर चालत चालत अगदीच तो कठाड्यापर्यंत येऊन पोहोचलेला असतो. पण इकडे मात्र आता जी काही नंदिनी आहे, खरं पाहायला गेलं तर हळूहळू नंदिनी जीवाच्या प्रेमात पडलेली असते. आता एवढं सगळं मनवल्याच्या नंतर मात्र थोडीशी नंदिनी विरघळते आणि जीवाने आपल्यासाठी किती काही गोष्टी केलेल्या आहेत याचाच ती विचार करते आणि त्याच्या बाजूने थोडासा ती सॉफ्ट कॉर्नर दाखवत असते. आणि तेव्हाच आता इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी खरंच तू मला माफ कर. तेव्हा आता इथे नंदिनी म्हणत असते, मी जीवा तुम्हाला माफ तर करू शकत नाही, पण मी तुम्हाला एक सुधारण्याची संधी देते. असं म्हणूनच आता ते घटस्फोटाचे कागद ती ठेवून देत असते. आता तर तुम्ही ह्या पेपरवर सह्या नाही केल्या तरी सुद्धा चालेल, असंच ती म्हणत असते. आणि तेव्हाच आता इथे जीवाला थोडंसं बरं वाटत असतं. कमीत कमी नंदिनीने आपल्याला एक संधी तरी दिलेली आहे. आणि त्यावरच आता जीवा इथे नंदिनी सोबतच मैत्रीचा हात पुढे करतो. जीवाने आता इथे नंदिनी सोबत मैत्रीचा हात पुढे केल्याच्या नंतर मात्र आता दोघांचं नातं थोडंसं सुरळीत व्हायला सुरुवात झालेली असते. तर इकडे जो काही पार्थ आहे तो इकडे टेरेसवर जाऊन पोहोचलेला असतो. तो तिकडे जाऊन पोहोचल्यानंतर आता जो जीवा आहे तो मात्र इकडे पार्थला कॉल करत असतो, पण पार्थ काही त्याचा फोन उचलत नाही. ऑफिसला कॉल केल्यावर समजतं तो ऑफिसमध्ये नाहीये, म्हणूनच तो आता त्याच साईटवरती येत असतो. इकडे पार्थ अगदीच टेरेसवरती शेवटच्या टोकाला येऊन पोहोचलेला असतो. आणि तेव्हाच इथे आता खालून कामगार त्याला पाहत असतात आणि खालचे कामगार त्याला ओरडत असतात, पार्थ सर तुम्ही काय करताय, थोडेसे मागे व्हा, तुम्ही काय करताय. पण पार्थचे मात्र इकडे घट्ट डोळे बंद असतात. आणि डोळे बंद असताना आता इथे जो काही पार्थ आहे तो मात्र इथे तसाच कठड्यावर अर्धे पाय खाली आणि अर्धेच पाय टेरेसवर असतात आणि तसाच तो उभा असतो. आणि तेव्हाच मात्र इथे पार्थ जो आहे तो अगदीच पडण्याच्या खाली स्थितीतच असतो. आता जीवा इथे आलेला असतो आणि जीवा इथे आल्याच्या नंतर असं काय झालंय म्हणूनच तो पाहतो. त्या लोकांना विचारतो तर समोर वरती पाहिल्याच्या नंतर पार्थ त्याला दिसतो. त्यामुळे आता त्याला खूपच जास्त भीती वाटते. आपण जर खालूनच पार्थ दादाला आवाज दिला, त्याने इकडे तिकडे पाहिला तर त्याचा तोल सुद्धा जाऊ शकतो. पण ह्याला झालंय तरी काय असा तो विचार करतो आणि धावतच त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि अगदीच प्रसंगावधान राखूनच तो आता पार्थला मागे खेचतो. पार्थला मागे खेचल्याच्या नंतर इथे पार्थचा जीव वाचलेला असतो. पण पार्थ दादा तुला काय झालंय, तू असं का वागतोयस, हे सगळं काही काय आहे, असंच आता इथे जो जीवा आहे तो इथे पार्थला विचारत असतो. आणि तेव्हाच मात्र इथे आता जो पार्थ आहे तो मात्र इथे रडायला सुरुवातच करत असतो. आणि रडायला सुरुवात केल्याच्या नंतर अगदी जीवाच्या गळ्यात पडून तो रडत असतो. तेव्हा जीवा म्हणतोय, काय झालंय दादा, प्लीज सांग ना तू. तेव्हाच आता पार्थ म्हणतो, काव्याने मला घटस्फोट तर दिला नसेल ना, मला काव्यासोबत राहायचं आहे, तिच्यासोबत मला जगायचंय, तिच्यासोबत संसार करायचा आहे, माझं काव्यावर प्रेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि तेव्हाच मात्र आता इथे जीवाला खूप मोठा धक्का बसतो की एवढं सगळं काही तो बोलत आहे. पण आता जीवाला का धक्का बसतो तर पार्थ आता इथे तिच्या प्रेमात पडलेला आहे. जरी नंदिनीचं आणि जीवाचं नातं थोडंसं पुढं गेलेलं असलं तरी सुद्धा अजून तरी फक्त त्यांच्या नात्यामध्ये मैत्रीचं असते, ना की नवरा बायकोचं नातं किंवा नवरा बायको म्हणून एकमेकांना त्यांनी स्वीकारलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जो काही पार्थ आहे तो रडल्याच्या नंतर इकडे जीवाला खूप मोठा धक्का बसतो. आणि जीवाला खूपच मोठा धक्का बसल्याच्या नंतर आता इकडे जो पार्थ आहे तो म्हणत असतो, काही तर होणार नाहीये ना, सगळं काही ठीक तर होईल ना. आणि तेव्हाच आता इथे जो काही जीवा आहे तो स्वतःला सावरतो आणि म्हणत असतो, दादा तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही, आणि तू काळजी करू नकोस. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सगळं काही ह्या पद्धतीने झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रेक्षकांनो आता जेव्हा इथे पार्थ हा घरी येतो, घरी आल्याच्या नंतर जीवा मात्र बराच उशिरापर्यंत बाहेरच असतो. कारण आज जो जीवा इथे जीवाला हे सगळं काही पार्थचं बोलणं आठवत असतं. आणि हे सगळं काही पार्थचं बोलणं त्याला आठवल्याच्या नंतर आता त्याला खूप मोठा धक्का बसतो. आणि तेव्हाच तो आता इथे ड्रिंक प्यायला जात असतो. आणि ड्रिंक प्यायला गेल्याच्या
झाल्याच्या नंतर मात्र आता तो त्याच गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही, हे सगळं काय आहे, इथे पारदादा आता तिच्या प्रेमात पडलाय, म्हणजेच नेमकं काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो इथे विचार करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्यानं विचार केल्याच्या नंतर मात्र आता तो तशीच ड्रिंक पेत असतो. आणि त्यावर खूप रात्री उशिरा आता झाल्यामुळे इथे मिथुन काका म्हणत असतात की आतापर्यंत तो घरी कसा आला नाही आणि कुठे गेला, असंच आता इथे ते बघत असतात. तेव्हाच आता इथे घरी येणारा जो पार्थ आहे, जीवा आहे, तो मात्र मिथुन काकाला दिसतो. आणि तेव्हाच मिथुन काका जाऊन पाहतात तर हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता मिथुन काका त्याला नंदिनीच्या खोलीमध्ये पाठवत नाही, तर आता इकडे ते त्याला दुसऱ्याच बाजूला नेऊन झोपवत असतात, दुसऱ्याच गेस्ट हाऊसमध्ये असणाऱ्या खोलीमध्ये नेऊन झोपवतात. आणि तेव्हाच आता इथे जो जीवा आहे तो इथे म्हणत असतो मिथुन काका सगळं काही संपलंय. आणि तेव्हाच तो म्हणतो काय संपलेला आहे, तर तो म्हणत असतो दादा जो आहे तो काव्याच्या प्रेमात पडलाय आणि त्याला काव्याबरोबर संसार करायचा आहे. आणि तेव्हाच मिथुन काका म्हणताय जीवा तुझं काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत तर मग होऊ दे ना, तुला सुद्धा आता नंदिनी सोबत संसार करायचाच आहे ना, मग तू ह्या सगळ्या गोष्टी का करतोयस आणि त्यासोबतच तू आता आयुष्यात पुढे जाण्याचं सुद्धा ठरवलं आहेस ना, मग हे सगळं काही काय आहे, असाच इथे तो आता विचार करत असतो. तर आता इकडे प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इकडे मानिनी, विक्रम आणि त्यासोबतच आता जो पार्थ आहे त्या तिघांना सुद्धा विक्रमच्या मित्राच्या घरी एक पूजा असते आणि त्या तिघांना तिकडे जायचं असतं आणि म्हणूनच ते तिघे सुद्धा तिकडे निघालेले असतात. तर आता इकडे काव्या नेहमीप्रमाणेच तिचं रुटीन असतं, तिचं आवरते आणि तिचं आवरल्याच्या नंतर आता इथे ती तिच्या कॉलेजला जायला निघालेली असते. आता विक्रमने तिला बरेच दिवसापासूनच इथे जी स्कूटी आहे ती इथे घेऊन दिलेली असते आणि स्कूटी घेऊन दिल्याच्या नंतर आता ती तिचीच कॉलेजला जात असते. तर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो पार्थ आहे तो आता मानिनी आणि त्याचबरोबर विक्रम बरोबर पूजेसाठी निघालेला असतो आणि पूजेसाठी निघाल्याच्या नंतर आता इकडे ते पूजेला जात असतात. तर आता वाटेतच इथे काही पोलीस असतात आणि पोलिसांचा तिथे बंदोबस्त सुरू असतो. आता पोलिसांचा बंदोबस्त असतो, पुढे रस्त्याचं काम सुरू असतं आणि त्याचबरोबर तिथे पोलीस असतात. आणि तेव्हाच पार्थची गाडी तिथे येऊन थांबलेली असते, कारण पुढे जायला रस्ता थोडासा कमी असतो आणि त्यामुळेच इथे ट्रॅफिक जाम झालेलं असतं. तर आता इथे जे काही पोलीस आहेत ते मात्र लोकांवरती खूप जास्त आरेरावी करत असतात. तेवढ्यातच एक जोडपं आलेलं असतं ज्यामध्ये लेडीज प्रेग्नेंट असते आणि ती लेडीज प्रेग्नेंट असल्या कारणाने तिच्या पोटामध्ये खूप जास्त दुखत असतं आणि तिच्या अगदी शेवटचे दिवस असतात, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेणं खूप जास्त गरजेचं असतं. तिच्या डिलिव्हरीची डेट जवळ आलेली असते आणि तेव्हाच ते पोलीस तिला जाऊ देत नसतात आणि न जाऊ दिल्यामुळेच आता त्या जोडप्यामधील तिचा नवरा तिला तसाच घेऊन जात असतो. आता पोलिसांच्या नियमांच्या विरोध केल्यामुळे मात्र इथे त्यातील एका पोलिसांनीच एक काठी उचलून त्या गाडीवर फेकलेली असते आणि तेव्हाच ते जोडपं खाली पडतं. ते जोडपं खाली पडल्याबरोबरच ती बाई पोटावरती पडते आणि पोटावर पडल्यानंतर इथे तिला त्रास व्हायला सुरुवात होते. आजूबाजूंची जी लोक असतात, सर्वसामान्य नागरिक तिथे जमा होतात आणि त्याचबरोबर पोलीस असं कसं वागू शकतात म्हणून बोलत असतात. तेवढ्यातच आता पार्थच्या गाडीतून हे तिघे सुद्धा खाली उतरतात. यांच्यासोबत मिथुन काका सुद्धा असतात आणि तेवढ्यातच आता काव्या सुद्धा ह्यांच्या पाठीमागून कॉलेजला जायला येत असते. काव्याने हा सगळा प्रकार पाहिलेला असतो, पण पोलिसांना बोलण्याची कोणाचीच हिंमत झालेली नसते. काव्या मात्र बेधडकच तिथे जाते. काव्या बेधडकपणेच तिथे गेल्याच्या नंतर लगेचच म्हणत असते, तुम्ही नेमकं काय करताय? तुम्ही सर्वसामान्य गरीब लोकांची इथे मदत करायला उभे आहात की त्यांना त्रास द्यायला, त्यांच्यावर आरेरावी करायला उभे आहात? तेव्हाच आता त्यातील तो इन्स्पेक्टर बोलत असतो, तुझी हिंमत कशी झाली पोलिसांना ह्या जाब विचारण्याची आणि तू समजतेस कोण स्वतःला, तू आहेसच तरी कोण, असं काव्याला ते विचारत असतात. आणि तेव्हाच मात्र काव्या सनकन एक कानाखाली त्या पोलिसांच्या देऊन वाजवत असते आणि तेव्हाच आता इथे हेल्मेट बाजूला काढते आणि हेल्मेट बाजूला काढल्याच्या नंतर पार्थ हे सगळं काही दुरून पाहतो. मानिनी म्हणत असते की ही तर आपली काव्या आहे आणि तिथे उभा असणारा प्रत्येक जण आता इथे काव्याचं कौतुक करत असतो. पण पार्थला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचसोबत आता काव्याने त्या पोलिसाच्या कानाखाली मारलेले आहे आणि आता काय होईल ह्यामुळेच आता इथे सगळं देशमुख कुटुंब खूपच टेन्शनमध्ये येतं.
पुन्हा एकदा ते पोलीस मात्र काव्यावर हात उचलणार, तर काव्या पुन्हा एकदा त्या पोलिसाच्या सनकन कानाखाली देत असते. आणि आता तर ती तिथल्या लेडीज कॉन्स्टेबल असतात, त्याचबरोबर तिथे खूप लोक असतात, पोलीस सुद्धा असतात आणि ते खूप जास्त भयंकर आता काव्यावर चिडतात. पण काव्या मात्र तिच्या प्रश्नावर आणि तिच्या ह्याच्यावर अटळ असते. तुम्ही सर्वसामान्य लोकांची मदत करायला ही वर्दी घातलेली आहे का तुम्ही त्यांच्यावर आरेरावी करायला आणि तुमचा हुकूम गाजवायला ही वर्दी घातलेली आहे, असाच प्रश्न आता इथे काव्याचा असतो. पण आता मात्र तिथल्या लेडीज कॉन्स्टेबलने काव्याला पकडलेलं असतं. तिथले इन्स्पेक्टर लगेचच म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता ह्यांना अटक करा, ह्यांनी एका पोलिसावर हात उचललेला आहे म्हणूनच अटक करण्यात येत असते. पण आता तेवढ्यातच पार्थ विक्रम आता म्हणत असतात ती आमची सून आहे, माझी बायको आहे असं म्हटल्याच्या नंतर आता ते म्हणत असतात तुम्ही कितीही काही जरी ओळख दाखवली तर त्याने काहीच फरक पडणार नाही, आत्ताच्या आत्ता ह्यांना इथे पोलीस स्टेशनला यावंच लागेल. शेवटी आता त्यांच्याकडे पर्याय शिल्लक नसतो आणि काव्याला अटक होते आणि पोलीस स्टेशनमध्ये तिला घेऊन जातात. आता पोलीस स्टेशनमध्ये तिला घेऊन गेल्याच्या नंतर मात्र पोलिसांना खूप जण रिक्वेस्ट करत असतात, पण काव्या मात्र तिची चूक मान्य करत असते. इकडे विक्रम त्यांना जमेल तेवढे पोलीस त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी फोन करण्याचं काम करत असतात आणि सांगत असतात की अशा पद्धतीने झालेलं आहे, पण त्यांची मात्र मदत कोणीच करत नसतं. तर आता इकडे जेव्हाच ही गोष्ट जीवा आणि इथे नंदिनीला समजते तेव्हा ते दोघे सुद्धा धावतच येतात आणि ते दोघे सुद्धा धावतच आल्याच्या नंतर आता इथे जो जीवा आहे तो मात्र इथे काव्याकडे पाहतो आणि जीवाने इथे काव्याकडे पाहिल्याच्या नंतर दोघांची नजरानजर होत असते. पण आता इथे हा असा का पाहतोय ही गोष्ट मात्र इथे आता जी काही काव्य आहे तिला माहिती नसते. कारण इथे जो पार्थ आहे, पार्थने तर असं सांगितलेलं असतं की माझं काव्यावर प्रेम आहे आणि काव्या मला सोडून तर जाणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोललेला असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र आता जेव्हा जी नंदिनी आहे ती येते आणि ती बोलत असते ती माझी सिस्टर आहे आणि मी आनंद निवास चालवते, त्यासोबत समाजकार्य काय असतं आणि कशा पद्धतीने तुम्ही लोक काम करता हे मला चांगलंच माहिती आहे, माझ्या बहिणीला सोडा. पण तरी सुद्धा इन्स्पेक्टर साहेब जे आहेत ते मात्र तिचं काहीच ऐकत नाहीत आणि काहीच न ऐकल्यामुळे आता इथे पार्थ समोर खूपच मोठं आव्हान निर्माण झालेलं असतं. कारण आता पार्थला इथे काव्याला तर सोडवायचंच असतं आणि त्यासोबतच आता तिला घटस्फोट सुद्धा द्यायचा नसतो आणि त्यासोबतच तिच्यावर असलेलं प्रेम सुद्धा इथे त्याला बोलून दाखवायचं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की कशा पद्धतीने आता इथे जो पार्थ आहे तो मात्र इथे काव्याला पोलिसांच्या तावडीतून किंवा तिच्यावरच जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो आता रितसर पद्धतीने प्रोसिजर करून कसं सोडवतो हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि त्यासोबतच तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट आणि रिव्ह्यू जर पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं डेली ट्विस्ट हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.